आपण बाहेरून नेहमी वडापाव, समोसे किंवा घरामध्ये भजे, पकोडे नेहमी खातो. पण तुम्ही अशी क्रिस्पी कुरकुरीत भेंडी कधी खाल्ली आहे का? तर आज मी छानपैकी अशी कुरकुरीत, क्रिस्पी आणि तिखट चटपटीत अशी ही भेंडी बनवलेली आहेत. आता भेंडीपासून आपण बघा नेहमी भेंडीची भाजी, भरलेली भेंडी इतकेच पदार्थ करतो. तर आज मी तुम्हाला इतकी छान क्रिस्पी, कुरकुरीत, चटपटीत म्हणजे प्रत्येक घासामध्ये ना इतका चटपटीत, तिखट स्वाद लागेल ना, इतकी आवडीने खाताना तुम्ही इतकी छान लागते ही भेंडी कुरकुरीत मसाला. तुम्ही एकदा नक्की करून बघा. सगळेजण आवडीने खातील. टिफिनमध्ये तुम्ही ह्याला नेऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये सुक्की भाजी म्हणून सुद्धा ह्याला तुम्ही खाऊ शकता. इतकी भारी लागते. आज मी बनवले तर खरं सांगते सगळ्यांनी आवडीने खाल्ली. खूप भारी वाटते. व्हिडिओ बघा आणि आवडले तर नक्की एकदा करून बघा. चला बघूया आपण याला लागणारं साहित्य बनवायची कृती. इकडे मस्त ताज्या टवटवीत अशा भेंड्या घेऊन आले. तर विचार आला की भेंडीची भाजी वगैरे करायचा तर कंटाळा आलाच आहे आणि नेहमी एक एक खाऊन सुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे जरा काहीतरी असं चेंज करत राहायचं. त्यामुळे आता मी आज मस्त कुरकुरीत मसाला फ्राय भेंडी करणार आहे. खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये होती आपल्या रोजच्या साहित्यामध्ये. तर काय करायचं, भेंडी स्वच्छ धुवून ना मस्त सुक्या कपड्याने पुसून घ्यायची. अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही. आतमध्ये भेंडीमध्ये ओलापणा असतो त्यामुळे वरून सगळी भेंडी सोकून घ्यायची आणि ना बघा असे 2 कट करायचे आणि याचे पातळ असे उभे काप करायचे. काय होतं, असे पातळ काप केले ना मग ही भेंडी कुरकुरीत राहते बऱ्याच वेळापर्यंत. हे बघा असे पातळ स्लाइस करायचे. तुम्ही पाहू शकत असताल कॅमेऱ्यामध्ये. हे असे 2 भाग करून पुन्हा एकदा याची फोडी करायच्या. अशा एकदम सोप्या आहेत, काही म्हणजे असं वेळ लागत नाही. हे असे पातळ काप करायचे, असे कट करायचे. ह्या भेंडीला ना असेच काप करायचे. खूप छान वाटतात आणि मग फ्राय पण लगेच होतात, कडक होतात लगेच. अशा सगळ्या भेंड्या घ्यायच्या. मागचं पुढचं असं देठ काढून घ्यायचं. एका भेंडीची जर भेंडी मोठी असेल तर 2 भाग करायचे, लहान असेल तर फक्त मागचं पुढचं देठ काढून माशी कटिंग करायची. हे असे 4-4 भाग करून टाकायचे. मोठा असेल तर मग अजून एक कट मारायचा. जितकं पातळ करतात तितकं छान कुरकुरीत भेंडी होती. इतकी मस्त वाटते ना, एकदा तरी करून बघा. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर ना ते करून तर बघा, खूप आवडीने खाताल. आज म्हणजे मी ही रेसिपी म्हणजे मला भेंडीची भाजीच करायची होती. मग परत लक्षात आलं भेंडीची भाजी पण खाऊन कंटाळा येतो, त्यापेक्षा ना जरा असं काहीतरी चटपटीत करूया भेंडीचं. त्यामुळे मी ही ती रेसिपी तुम्हाला दाखवते. आता हे सगळ्या भेंड्या बघा आता कट करून घेते व्यवस्थित. हे पाहू शकता मस्त स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत अगोदर, त्यामुळे आता काही धुवायचे वगैरे नाही आहेत भेंडी. आणि आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया. ते का भांड्यामध्ये याला काढून घेते. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही हे टिफिनला बनवू शकता. आता ही भेंडी पातळ काप करून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण काही मसाले टाकूया. रोजचे मसाले आपले. सुरुवातीला 1-1.5 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं. ह्याने काय होतं, भरपूर प्रमाणामध्ये भेंडी ही कुरकुरीत राहते बराच वेळ. तर 2 चमचे बेसन पीठ, छोटाले चमचे आपले 2-2.5 चमचे बेसन पीठ आणि 1-1.5 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं. तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअर टाकू शकता 1-1.5 चमचा. आणि त्यानंतर थोडीशी हळद, थोडा धना पावडर, थोडा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा किंवा जास्तीत जास्त 1/2 चमचा असं लाल तिखट टाकायचं. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त वाढू शकता, पण मी इकडे 1/2 चमचा लाल तिखट टाकले. चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा आणि थोडंसं आपल्याला मेल्ट करण्यासाठी याच्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकायचं. त्यानंतर भेंडीला एकदम छान चटपटी स्वाद येण्यासाठी ना इकडे मी लिंबूचा रस टाकते. हा नक्की टाका आणि खूप छान चटपटीत अशी खाता क्षणी तुम्हाला असं मस्त वाटेल ना, इतकी भारी वाटते. लिंबू रस टाकलाय. थोडासा चाट मसाला टाकू शकता जर लिंबू रस नसेल, म्हणजे लिंबू वगैरे नसेल तर. आणि हे चांगलं चोळून घ्यायचं. हे बघा हे सगळं पीठ आहे ना, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, मसाले सगळे चोळून घ्यायचे. याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं. छोटे चमचे घ्यायचे, जास्त नाही टाकायचं. हे असं आणि मग चोळून घ्यायचं. आणि तरीसुद्धा मेल्ट नसेल होत तर मग थोडा ओला हात करायचा आणि मग याला चांगलं चोळून घ्यायचं. असं हलक्या हाताने याला चोळत राहायचं. हे बघा 1-2-3 मिनटातच हे मसाला याच्यामध्ये एकदम पॅक होऊन जातो
आणि आता आपण ही भेंडी जी आहे ना गरमागरम तेलामध्ये फ्राय करायची. चांगलं तेल तापून घ्यायचं आणि मग थोडासा मीडियम गॅस करायचा. बस आता मी इथं तेल तापत ठेवलं आहे आणि या सगळ्या भेंड्या चमच्यानी किंवा अशा हाताच्या सहाय्याने असं तुम्ही सोडू शकता तेलामध्ये भज्यासारखं. हे बघा, आणि याला चांगलं कुरकुरीत तळायची, एकदम फ्राय करायची मस्त कडक होईपर्यंत. काही करपत नाही, काही नाही, फक्त लक्ष ठेवायचं. आणि हे एकदम गठ्ठा पडला ना तरीसुद्धा तो तेलामध्ये सुटला जातो. म्हणजे असे चिटकलेला असतात बघा एकमेकाला, त्यासुद्धा मग मोकळ्या होतात. आता गरम तेल असल्यामुळं लगेच याच्यामध्ये कडकपणा होतो. जोपर्यंत भेंडी ही कडक होत नाही ना तोपर्यंत याला फ्राय करा. मग गॅस स्लो ठेवला तरी चालेल किंवा हाय फ्लेम ठेवली तरी चालेल. फक्त जर हाय फ्लेम ठेवली तर लक्ष ठेवायचं, नाही तर मग काय होतं, जळल्या जाऊ शकतात, करपल्या जाऊ शकतात. आता बघा, लगेच पलटी नाही करायची, 1 मिनटं ठेवायचं म्हणजे फ्राय होऊन द्यायचं. थोडासा याच्यामध्ये कडकपणा तयार झाला चमच्याने असं चेक करायचं. याच्यामध्ये जर कडकपणा तयार झाला की मग पलटी करत राहायचं. आता आपण जरा याला चेक करूया. तर मोठ्या चमच्याने मी जरा याला चेक करून बघते. टाकल्या अजिबात आलटी पलटी करू नका. थोडा वेळ असं सेट होऊन द्यायचं, जरा कडकपणा तयार होऊन द्यायचं आणि मगच पलटी करायची. आता याच्यामधला कडकपणा बघा, खालून कशी निसटली जाते. बस एकदा खालची साईड कडक झाली की याला लगेच फ्राय करता येतं. मग थोडीशी हाय फ्लेम करायची आणि ही भेंड्या ज्या आहेत ना त्या फक्त कडक होऊन द्यायच्या, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण जी बेसन तांदळाची कोटिंग आहे ना ती कडक होते, पण भेंडी कडक झाली पाहिजे. आता इकडे मी गॅस जरा फास्ट केला आहे आणि छान प्रकारे याला कडक करून घेते. सतत लक्ष ठेवते मी. हे बघा, मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचं. खूप म्हणजे इतकी भारी वाटते ना ही भेंडी, तुम्ही खाता क्षणी तुम्हाला आवडेल. बनवून तरी बघा एकदा. म्हणजे मी ज्यावेळेस बनवली ना त्यावेळेस म्हणजे पहिल्यांदाच बनवली होती. तर आई बोलली, म्हणजे आईला वाटलं की भेंडीची भाजी करते, पण तिला ही कुरकुरीत भेंडी दिसली आणि तिने खाल्ली, इतक्या आवडीने खाल्ली. मला बोलते आता नेहमी करत जा, इतकी छान वाटली खायला. तर तुम्ही पण एकदा करून बघा. तर मी ही आधीमध्ये अशी भेंडी करत राहते जर भाजी बनवायचा कंटाळा आला तर. हे बघा किती कडक झाल्यात का नाही कुरकुरीत. अशा फक्त कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करा भेंडी आणि गरमागरम लगेच टिश्यू पेपरवर टाकायचं, म्हणजे काय होतं एक्स्ट्रा ऑइल याचं निघून जाईल. हे सगळ्या आता भेंड्या मी काढून घेते. बघा किती छान कडक झाल्यात का नाही. अशाच दुसऱ्या पण सेम प्रोसेसनी फ्राय करायची, हाय फ्लेम करायची, फक्त लक्ष ठेवायचं. बस एवढीच काळजी घ्यायची आहे आणि भेंड्या ह्या आपल्या कडक होतात. हे बघा अशी मस्तपैकी मसाला कुरकुरीत ही भेंडी तयार होत आहे खाण्यासाठी. आता मी ही काढून घेते आणि गरमागरम आपण ह्याला सर्व करूया. झाली आहे कडक. आणि हे बघा, ही सुरुवातीची, कॅमेरा माझा पडला गेला. हे बघा सुरुवातीची ही भेंडी बघा आपली किती छान कुरकुरीत झाली आहे. इतकी मस्त वाटते ना, पाहता क्षणी असं माझं खायची इच्छा होत होती. तर तुम्ही विचार करू शकता ही भेंडी किती छान झाली आहे आणि याची चव किती भारी असेल. कारण आपण याच्यामध्ये भरपूर असा लिंबू रस टाकलेला आहे, वरून चाट मसाला टाकला ना तर इतकी छान चटपटीत लागते ना, म्हणजे भाकर वगैरे असेल, चपाती वगैरे असेल ना, इतकी भारी वाटते खायला. तर पाहू शकता तुम्ही आपला भेंडीचा रंग बघा किती सुंदर आला, एकदम कुरकुरीत झाल्यात का नाही. अशाच कडक राहतात, काही नरम वगैरे पडत नाहीत. भरपूर वेळापर्यंत ह्या अशाच राहणार कडक, अजिबात ह्या नरम पडत नाहीत. तुम्ही टिफिनला नेऊ शकता, लहान मुलाला सुद्धा देऊ शकता टिफिनला. फक्त तिखट थोडं कमी टाकायचं. तर बघा, आणि जर कुणाला असं दिलं ना सर्व करून तर भेंडी ही ओळखूच येणार नाही, इतके आवडीने खाते, इतके छान वाटते बघा. नेहमी आपण पकोडे वगैरे खातो किंवा बाहेरून तळलेले पदार्थ खातो, त्यापेक्षा घरच्या घरी अशी भेंडी फ्राय मसाला एकदा करून बघा, खूप भारी वाटते. आणि तुम्ही पाहू शकता किती छान झाली आपली ही चटपटीत मसाला कुरकुरीत भेंडी. ह्याच्यावरनं अशी लिंबू टाकायचं, लिंबाच्या रसाने किंवा चाट मसाल्याने याची चव जास्त वाढते. हे बघा वरून मी अजून लिंबू टाकला आहे. आता मस्त याचा आस्वाद घेते, म्हणजे मला तर राहवत नाही असं बघितलं की. तर भाकरीसोबत किंवा तुम्ही याला असंही उचलून खाऊ शकता, इतके छान वाटतं. चहासोबत खाऊ शकता किंवा चपाती पोळीसोबत खाऊ शकता. मस्त झाली आहे, एकदम छान वाटली. खाता क्षणी एक जो फ्लेवर दरवळला ना, चटपटी तिखट स्पायसी अशी ही मसाला कुरकुरीत भेंडी.
करून नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. अशी छान छान आणि मस्त मस्त वेगवेगळ्या रेसिपीसाठी सबस्क्रायबर नक्की करा. चला आता मी घेते फिनिश करून. तुम्ही पण या सगळे खायला आणि अशी ही भेंडी नक्की एकदा करून बघा. स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.